श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बघा, उद्या आहे सर्वात मोठी कोजागिरी पौर्णिमा. उद्या सोमवार आहे, 6 ऑक्टोबर आहे आणि या दिवशी आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमेचं आपल्या हिंदू धर्मामध्ये जे महत्त्व आहे तर ते खूप आहे. आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये दूध आटवून त्या दुधाचा नैवेद्य जो आहे तर तो आपण चंद्रदेवांना, त्यासोबतच माता लक्ष्मीला अर्पण करत असतो आणि प्रसाद स्वरूप ग्रहण देखील करत असतो. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बरेच जण व्रत करत असतात, उपवास करत असतात. असं म्हटलं जातं बघा की या दिवशी साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणजे माता लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती. आणि या दिवशी म्हणूनच आपण काही उपाय केले, सेवा केल्या तर माता लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होत असते. म्हणूनच आपण या दिवशी म्हणजेच उद्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. म्हणजेच तुळशीजवळ अशी एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. यामुळं आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे जे बंद मार्ग आहेत तर ते मोकळे होतील. आपलं कर्ज फिटेल, आपल्या घराची भरभरून प्रगती होईल, आपल्या मुलांची, पतीची देखील प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता आज या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे. तर बघा, उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर हळद, थोडंसं गोमूत्र टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. आणि यानंतर आपली नित्यदेवपूजा करायची आहे. आपला जो मुख्य दरवाजाचा उंबरठा आहे तर त्याचं देखील आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. या उंबरठ्याला धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. अष्टलक्ष्मीचं चिन्ह तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावरती काढायचं आहे. त्यासोबतच शुद्ध गाईच्या तुपाचे 2 दिवे तुम्हाला उद्या जर शक्य झालं तर तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर संध्याकाळच्या वेळी प्रज्वलित करायचे आहेत. तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला आवर्जून संध्याकाळी लावायचा आहे. कारण की ही जी पौर्णिमा आहे तर ती उद्या दुपारी 12:23 सुरू होत आहे, म्हणजे सोमवारी. आणि ही जी पौर्णिमा आहे तर ती मंगळवारी सकाळी 9:23 समाप्त होत आहे. त्यामुळं आपल्याला जे काही उपाय करायचे आहेत तर ते आपल्याला सोमवारी पण करता येणार आहेत आणि मंगळवारी पण करता येणार आहेत. जर हा उपाय जर तुम्ही उद्या केला नाही तर मंगळवारी जरी केला तरीही चालेल. कारण की उदय तिथीनुसार पौर्णिमा ही मंगळवारी पण असणार आहे. फक्त तुम्हाला 9 वाजण्या अगोदरच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर बघा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक जी कवडी असते तर ती कवडी लागणार आहे. पिवळ्या रंगाची असेल तर अतिशय उत्तम, आणि पिवळ्या रंगाची जर नसेल तर हळदीमध्ये तुम्हाला बुडवून ती पिवळी करून घ्यायची आहे. त्यासोबतच तुम्हाला लागणार आहे 2 अखंड लवंगा, एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वात घालायची आहे, किंवा जो कापसाची वात जी आपण करतो तर ती देखील तुम्ही लाल करू शकता. म्हणजे हळदीनं आणि कुंकानं तुम्हाला लाल पिवळी करून घ्यायची आहे आणि ती या शुद्ध गाईच्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला घालून घ्यायची आहे. तर बघा, दुहेरी वातच घालायची आहे. दुहेरी वात जी असते तर ती भगवान शिव आणि माता पार्वती यांचं प्रतीक मानले जाते. म्हणून आवर्जून तुम्हाला दुहेरी वात घालून घ्यायची आहे. अक्षदा, फुलं, धूप, अगरबत्ती, त्यासोबतच हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा, ही कवडी आणि 2 ज्या आपण लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला घेऊन हे जे ताट आहे तर ते तुळशीजवळ घेऊन जायचं आहे. आता बघा, तुळशीला तुम्हाला एक स्वच्छ तांब्याचा कलश जो आहे तर तो भरून पाणी अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. नंतरनं तुम्हाला तुळशीची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुळशीची विधिवत पूजा करून झाल्यानंतरनं तुम्हाला तुळशीजवळ बसायचं आहे. तिथं बसल्यानंतरनं बघा, तुळशीच्या कुंडीमधील जी माती असते तर ती थोडीशी माती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. ही जी कवडी आपण घेतलेली आहे तर ती देखील आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. त्या मातीवरती ठेवायची आहे. त्यासोबतच 2 लवंगा ठेवायच्या आहेत. 1 रुपयाचं एक नाणं देखील तुम्हाला ठेवायचं आहे.
याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि नंतर उजव्या हातामध्ये धरून आपल्याला एक वेळेस कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे, एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. आता ही सर्व सेवा करून झाल्यानंतर बघा, या ज्या 3 वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुळशीचं जे मूळ आहे तर त्या ठिकाणी पुरून टाकायच्या आहेत व त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा छोटासा खड्डा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये या 3ही वस्तू आपल्याला पुरून टाकायच्या आहेत, म्हणजे मातीमध्ये गाडून टाकायच्या आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आपल्या या उपायामुळं बघा, आपल्या घराकडे माता लक्ष्मी जी आहे तर ती आकर्षित होत असते. आपल्या घरामध्ये ज्यावेळी माता लक्ष्मी प्रवेश करते आपल्या घरामध्ये, त्यावेळी आपल्या घरामध्ये बघा पैशांच्या अडचणी या येत नाहीत. आपले पैसे येण्याचे बंद मार्ग जे असतात तर ते मोकळे होतात. आपल्यावरती कर्ज जर झालेलं असेल तर ते फिटण्यासाठी मदत होत असते. आपल्या घराची भरभरून प्रगती होत असते म्हणजे बघा. त्यामुळं आपण असे काही छोटे मोठे उपाय जर अशा तिथींना केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं आणि त्यामुळंच आपण अशा या तिथींना काही उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे असतात. कारण की बघा, या दिवशी माता म्हणजे लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि या दिवशी सूक्ष्म स्वरूपामध्ये माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात. जी पण व्यक्ती जागृत अवस्थेमध्ये असते, म्हणजे जी पण जागर करत असते, देवीची सेवा करत असते, पूजा करत असते, तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये माता लक्ष्मी या प्रवेश करत असतात. म्हणून प्रत्येकानं आवर्जून हा उपाय करायचा आहे आणि तुळशीजवळ अशा या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. आणि बघा, तुम्हाला हा जो दिवा आहे तर त्याच्यामध्ये एवढं तूप घालायचं आहे की तो रात्री 12 वाजेपर्यंत तर किमान हा दिवा जळत राहील. आणि बघा, रात्री 12 वाजताना आपल्याला या दिवशी लक्ष्मीपूजन करायचं असतं, भगवान कुबेरांचं पूजन करायचं असतं आणि त्यासोबतच चंद्रदेवांचं सुद्धा पूजन या दिवशी आवर्जून करायचं. या दिवशी या देवतांची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि या दिवशी आवर्जून तुम्हाला खिरीचा नैवेद्य किंवा आटवलेल्या दुधाचा नैवेद्य हा माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे. समजा या दिवशी जर तुम्ही व्रत केलं असेल, या दिवशी बऱ्याच महिला ज्या आहेत किंवा पुरुष असतात तर ते पौर्णिमेचं व्रत करत असतात आणि हा जो उपवास आहे तर तो रात्री 12 वाजताना बघा माता लक्ष्मीचं पूजन केल्यानंतरनं सोडला जातो किंवा चंद्राचा उदय झाल्यानंतरनं हा जो उपवास आहे तर तो बरेच जण सोडतात. प्रसाद स्वरूप ही जी खीर आहे किंवा जे दूध आहे तर ते ग्रहण करत असतात. तर अशा पद्धतीनं आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे आणि त्यासोबतच दिवे लागण्याच्या वेळी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे.